आणि यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये। सध्या पुण्यातील प्रकरणावरून मोर्चा हा सुरू झालेला आहे। महाविकास आघाडीतली अनेक नेते हे देखील आक्रमक झालेले आहेत। तिकडे पुण्यामध्ये देखील आंदोलन सुरू आहे आणि आता नाशिकमध्ये देखील याच प्रकरणावरून आंदोलन हे सुरू झालेलं आहे। तर नाशिकमध्ये जैन समाज हा आक्रमक झालेला आहे। जैन समाजाच्या वतीने नाशिकमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। मोहोळ यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे। तर सकल जैन समाज हा नाशिकमध्ये देखील आक्रमक झालेला आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार हा पूर्णपणे रद्द करावा अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात येते आहे आणि याचसाठी नाशिकमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे। पुण्यामध्ये देखील आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये देखील जैन समाज हा आक्रमक झालेला आहे आणि जैन समाजाच्या वतीने नाशिकमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। नाशिकच्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जैन समाजाकडून हा मोर्चा काही वेळामध्येच निघतोय। जमिनीचा व्यवहार रद्द व्हावा या मागणीसाठी जैन समाज हा आक्रमक झालेला आहे आणि रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रद्द हो अशी बॅनरबाजी देखील या मोर्चामध्ये करण्यात येते। हा संपूर्ण मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये या जैन समाजाच्या मोर्चाला सुरुवात होतीये। तर काळ्या फिती बांधून अनेक घोषणाबाजी करत सकल जैन समाज हा आक्रमक झाल्याचं आपल्याला नाशिकमध्ये दिसून येत आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचा वाद हा निर्माण झालेला आहे आणि याच संपूर्ण व्यवहार हा रद्द व्हावा यासाठी जैन समाज नाशिकमध्ये आक्रमक झालेला आहे आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत शुभम बोडके। शुभम, नक्कीच पुण्यातील जैन समाजाच्या जमिनी प्रकरणानंतर आता नाशिकमध्ये देखील जैन समाज हा आक्रमक झालेला आहे। आपण जर बघितलं तर मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जैन समाजातील जे नागरिक आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहे। नाशिकच्या अशोक स्तंभापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा त्या ठिकाणी पोहोचणार आहे। आपण जर बघितलं तर घोषणाबाजी देखील केली जाते। हाताला काळे बँड या ठिकाणी बांधलेले आहेत आणि एकूण जर बघितलं तर आपल्यासोबत काही जैन समाजातील नागरिक देखील आहेत। काय नेमकी आपली मागणी आहे? जैन समाजाचं जे हॉस्टेल आहे जे पुण्याला होतं जैन बोर्डिंग म्हणून, ते हॉस्टेल बिल्डरने विकत घेतलेलं आहे आणि ते हॉस्टेल बंद होणार आहे। त्याचं डील रद्द व्हावं ही जैन समाजाची मागणी आहे। ते जैन समाजाच्या गरीब मुलांसाठी बनवलेलं नाशिकमध्ये हा जैन समाज आक्रमक झालेला आहे। धन्यवाद शुभम या संपूर्ण अपडेटसाठी।